सर्व शिक्षकांना मनापासून नमस्कार. सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत. शिक्षक मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रावर आधारित खूप अत्यंत महत्त्वाचे आणि सगळे प्रश्न मागच्या सर्व पेपरला आलेले PYQ असे क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत आणि त्याची योग्य उत्तरंसुद्धा आज आपण बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला, मानसशास्त्राचे जनक कोण मानले जातात? पर्याय बघा. 1 स्किनर, 2 विल्यम हुंट, 3 पियाजे, 4 फ्राइड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विल्यम हुंट. उंट म्हणजे ववरानुस्वार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया आपण. लगेच प्रश्न क्रमांक 2. प्रश्न बघा. प्रयत्न व चूक ही उपपत्ती कोणी मांडली? प्रयत्न व चूक ही उपपत्ती कोणी मांडली? कोहलर, फ्राइड, थॉर्नडाईक का वॉटसन? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक. नेक्स्ट आपण वेळ न घालवता जरा फास्टमध्येच प्रश्न बघूयात. प्रश्न 3, शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत कोणाचा आहे? बघा प्रश्न पुन्हा एकदा. शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 1 गार्डनर, 2 पावलॉव, 3 स्किनर, 4 फ्राइड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पावलॉव. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? आता मी बघा फक्त पर्याय वाचते. 1, 2, 3, 4 असं काही वाचत नाही, कारण त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? पावलॉव, स्किनर, वॉटसन, कोहलर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोहलर. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न 5. मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे? स्किनर, पियाजे, फ्राइड, ब्रुनर. बघा प्रश्न पुन्हा एकदा बघूया. मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे? स्किनर, पियाजे, फ्राइड, ब्रुनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्राइड. नेक्स्ट प्रश्न 6. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? पुन्हा एकदा प्रश्न वाचूया. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? पर्याय बघा. फ्राइड, बांडुरा, कोहलर, स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांडुरा. नेक्स्ट प्रश्न 7. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? पर्याय क्रमांक थर्स्टन, स्पियरमन, गार्डनर, बिने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गार्डनर. बघा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत म्हटलं की गार्डनर लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? प्रश्न पुन्हा एकदा बघा. संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? स्किनर, फ्राइड, पियाजे, गार्डनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पियाजे. संज्ञात्मक विकास म्हणलं की पियाजे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. गरजांचा सोपान सिद्धांत कोणाचा? ब्रुनर, मॅस्लो, फ्राइड का वॉटसन? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॅस्लो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. क्रियाप्रसूत अभिसंधान कोणाशी संबंधित आहे? बघा प्रश्न पुन्हा एकदा बघा. क्रियाप्रसूत अभिसंधान कोणाशी संबंधित आहे? 1 पावलॉव, कोहलर, स्किनर का फ्राइड? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्किनर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. आयडी, इगो, सुपरगो कोणाशी संबंधित आहे? बघा हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा. आयडी, इगो, सुपरगो हे जे शब्द आहेत हे कोणाशी संबंधित आहेत? याचे पर्याय बघा. बिने, फ्राइड, स्किनर, पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्राइड.
मानसशास्त्र असा विषय आहे, आपण कितीही वेळा जर वाचला तरी तो आपल्या लक्षात राहणार नाही, कारण सगळ्या शास्त्रज्ञांची नावं सारखी असल्यासारखी आपल्याला वाटतात. त्यासाठी आपल्याला हे प्रश्न वारंवार काय करायचे, आपल्याला एकदा आपल्या कानावरून रिपीटेड होऊ द्यायचे आहेत. त्यासाठी आपण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या चांगलं लक्षात बसणार आहे. प्रश्न 12वा बघूया. भाषा विकास सिद्धांत कोणी मांडला? भाषा विकास सिद्धांत कोणी मांडला? 1 फ्राईड, 2 वॉटसन, 3 चॉमस्की, 4 स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चॉमस्की. भाषा विकास सिद्धांत म्हणले की चॉमस्की. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण? बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण? बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याचे जनक कोण आहेत? स्पियरमन, बिने, गार्डनर, फ्राईड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिनर म्हणाले, बिने. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. तत्परतेचा नियम कोणाचा? बघा, आपण खूप छान छान असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. तत्परतेचा नियम कोणाचा आहे? प्रश्न क्रमांक 14. स्किनर, थॉर्नडाईक, फ्राईड की पियाजे? तर तत्परतेचा नियम म्हणलं की हा पर्याय क्रमांक 2 थॉर्नडाईक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. परिणामाचा नियम कोणी दिला? पावलॉव, कोहलर, फ्राईड का थॉर्नडाईक? परिणामाचा नियम दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. अनुकरणाने शिकणे कोणाशी संबंधित आहे? पियाजे, स्किनर, बांडुरा का फ्राईड? तर याचं योग्य उत्तर आहे अनुकरणाने शिकणे म्हणलं की पर्याय क्रमांक 3 बांडुरा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. वर्तनवादाचा जनक कोण? वर्तनवादाचा जनक कोण? वॉटसन, फ्राईड, पियाजे का स्किनर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉटसन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. विस्मरण वक्र कोणी दिला? पुन्हा प्रश्न एकदा वाचा. विस्मरण वक्र कोणी दिला? 1 गार्डनर, 2 थर्स्टन, 3 एबिंगहॉस, 4 बिने. तर याचं योग्य पर्याय आहे, करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एबिंगहॉस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. करून शिकणे तत्व कोणाचे आहे? करून शिकणे हे तत्व कोणाचे आहे? फ्राईड, ड्यूई, पियाजे का स्किनर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड्यूई. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. रचनावादाशी संबंधित शास्त्रज्ञ कोण? आता रचनावाद म्हणलं की आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. काय लक्षात ठेवायला पाहिजे बघा? स्किनर, वॉटसन, फ्राईड, पियाजे. तर रचनावादाशी संबंधित मानसशास्त्र आहे पियाजे. मानसशास्त्रज्ञ पियाजे. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न पुढचा. प्रश्न 21. आयक्यू ही संकल्पना कोणी मांडली? आपण म्हणतो ना ह्या विद्यार्थ्यांचा आयक्यू असा आहे किंवा आयक्यू चांगला असला पाहिजे. तर आयक्यूशी संबंधित ही संकल्पना कोणी मांडली? बघा, शास्त्रज्ञांची नावं खाली दिलेली आहेत. 1 टर्मन, 2 फ्राईड, 3 स्किनर, 4 पियाजे. तर आयक्यू म्हणलं की कोण येईल? पर्याय क्रमांक 1 टर्मन. नेक्स्ट प्रश्न 22. द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा? आता इथं किती छान विचारले बघा. द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत हा कोणाचा आहे? तर पर्याय बघा, 1 गार्डनर, 2 स्पियरमन, 3 थर्स्टन आणि 4 बिने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पियरमन. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. गेस्टॉल्ट मानसशास्त्राशी संबंधित कोण आहे? 1 पावलॉव, 2 स्किनर, 3 कोहलर, 4 फ्राईड. तर याचं योग्य आणि करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोहलर. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 24. प्रेरणेचा ड्राईव्ह रिडक्शन सिद्धांत कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 1 पियाजे, 2 हल, 3 फ्राईड, 4 स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हल. बघा, हल या शास्त्रज्ञाने प्रेरणेचा ड्राईव्ह रिडक्शन्स हा सिद्धांत मांडलेला आहे. नेक्स्ट पर्याय क्रमांक 25. मानसिक वय ही संकल्पना कोणी दिली? मानसिक वय ही संकल्पना कोणी दिली? बिने, स्किनर, गार्डनर का फ्राईड? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिने. बिने या शास्त्रज्ञांनी मानसिक वय ही संकल्पना दिलेली आहे. मानसिक वय म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? बिने. मानसिक वय बिने. बिने हे शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. पुनर्बलन संकल्पना कोणाशी संबंधित आहे? फ्राईड, स्किनर, कोहलर, वॉटसन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्किनर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. विकास डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हणतात? बघा, विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हणतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मागच्या पेपरला म्हणजे आतापर्यंतच्या पेपरला येऊन गेलेला आहे. पर्याय क्रमांक बघा, समीप दूर, शिरोपाद, अनुकरण, परिपक्वता. तर याचं योग्य उत्तर आहे शिरोपाद. शिरोपाद हे लक्षात ठेवायचंय, कारण शिरो म्हणलं, शिर म्हणले की डोके, पाद म्हणजे पाय, डोक्याकडून पायाकडे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. विकास केंद्रापासून बाहेर होतो याला म्हणतात, काय म्हणतात? बघा, विकास केंद्रापासून बाहेर होतो याला म्हणतात शिरोपाद, प्रेरणा, समीप दूर का बुद्धिमत्ता? तर याचं योग्य उत्तर आहे समीप दूर, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न 29. बालक हा कोरा कागद आहे असे कोणी म्हटले आहे? फ्राईड, लॉक, स्किनर, पियाजे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे लॉक. लॉक करून घ्या. बालक हा कोरा कागद आहे हे कोणी म्हटलेलं आहे? तर लॉक या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक 30. अंतर्दृष्टीने शिकणे कोणाशी संबंधित आहे? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्किनर, कोहलर, फ्राईड, वॉटसन. तर याचे योग्य उत्तर आहे कोहलर. कोहलर हा शास्त्रज्ञ काय म्हणतो? अंतर्दृष्टीने शिकणे हे खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत पर्याय क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31. चला, सकारात्मक पुनर्बलन कोणाशी संबंधित आहे? पावलॉव, फ्राईड, स्किनर, कोहलर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्किनर. सकारात्मक पुनर्बलन म्हणलं की स्किनर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32. विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे हे तत्व कोणी मांडलेलं आहे? म्हणजे हे तत्व, नेमकं हे तत्व आहे कोणतं? अनुकरण आहे का विकासाचं सातत्य, पुनरावृत्ती, अंतर्दृष्टी? तर याचे योग्य उत्तर आहे विकासाचे सातत्य, पर्याय क्रमांक 2. कारण विकास ही अशी गोष्ट आहे की ती सतत चालणारी आहे, त्याच्यामध्ये सातत्य असलं तरच ती सतत चालते असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. बुद्धिमत्ता जन्मजात आहे असे कोणी मानले? बघा, प्रश्न पुन्हा वाचूया. बुद्धिमत्ता जन्मजात आहे असे कोणी मांडले? बघा, गाल्टन, ड्यूई, स्किनर, फ्राईड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाल्टन. गाल्टन या शास्त्रज्ञानं सांगितलं की बुद्धिमत्ता ही आपल्याला जन्मजात मिळालेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. सृजनशीलतेचा सिद्धांत कोणाचा आहे? फ्राईड, गिलफर्ड, बिने, स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे, सृजनशीलता म्हणलं की गिलफर्ड.
या शास्त्रज्ञाचं नाव येईल. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. उद्दिष्टाधारित शिक्षण कोणाशी संबंधित आहे? पियाजे, ब्लूम, फ्राईड, वॉटसन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लूम. उद्दिष्ट म्हणलं की ब्लूम आले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. ब्लूम टॅक्सॉनॉमी मध्ये किती स्तर आहेत? 5, 7, 6, 4. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 स्तर आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. अभिप्रेरणा म्हणजे डॅश डॅश. बघा, अभिप्रेरणा म्हणजे परीक्षा, अभिप्रेरणा म्हणजे शिस्त, अभिप्रेरणा म्हणजे शिकण्यासाठी प्रेरणा का अभिप्रेरणा म्हणजे गृहपाठ. तर याचं योग्य उत्तर आहे अभिप्रेरणा म्हणजे शिकण्यासाठी प्रेरणा. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. करून शिकणे हे कोणते तत्व आहे? निरीक्षण, क्रियाशीलता, विस्मरण, पुनरावृत्ती. तर बघा, करून शिकणे म्हणजे काय येईल? क्रियाशीलता. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव मानणारा शास्त्रज्ञ कोण? असा हा पूर्ण प्रश्न आहे. विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव मानणारा ड्यूई, गाल्टन, ब्रुनर का स्किनर. तर याचं योग्य उत्तर आहे गाल्टन. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. बघा, आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. फटाफट आपण 50 प्रश्न घेणार आहोत. शोध पद्धती कोणाशी संबंधित आहे? वॉटसन, फ्राईड, ब्रुनर, पियाजे. अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. शोध पद्धती कोणाशी संबंधित आहे? वॉटसन, फ्राईड, ब्रुनर, पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रुनर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन, थर्स्टन, बिने, फ्राईड. तर याचं योग्य करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थर्स्टन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला? रुसो, फ्राईड, गार्डनर, स्किनर. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुसो. रुसो या शास्त्रज्ञांनी बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार केला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असे कोणी म्हटले आहे? स्किनर, फ्राईड, कोहलर का पियाजे. तर शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असं कोणी म्हटलेलं आहे? पर्याय क्रमांक 1 स्किनर यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. निरीक्षणातून शिकणे कोणाशी संबंधित आहे? बांडुरा, फ्राईड, स्किनर, पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांडुरा. म्हणजे बांडुरा या शास्त्रज्ञांनी सांगितलं की निरीक्षणातूनच माणूस काय करू शकतं? शिकू शकतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. अनुभववाद कोणाशी संबंधित आहे? लॉक, फ्राईड, वॉटसन, गार्डनर. तर याचं योग्य उत्तर आहे अनुभववाद. म्हणलं की लॉक किया जाय. पर्याय क्रमांक 1 लॉक या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. अवचेतन मनाची संकल्पना कोणी मांडली? स्किनर, फ्राईड, वॉटसन, पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्राईड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. पुनरावृत्ती तत्व कोणाशी संबंधित आहे? थॉर्नडाईक, फ्राईड, स्किनर, पियाजे. तर पुनरावृत्ती म्हटलं की काय लक्षात ठेवायचंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक यांनी पुनरावृत्ती हे तत्व मांडलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 48. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन, गार्डनर, थर्स्टन, बिने. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गार्डनर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49.
सामाजिक सिद्धांत कोणाचा? सामाजिक विकासाचा जो सिद्धांत आहे तो कोणाचा आहे? एरिक्सन, फ्राइड, स्किनर, पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे काय आहे? पर्याय क्रमांक 1 एरिक्सन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. आता आपल्याला काय करायचंय? प्रश्न क्रमांक 50 घेऊया. लास्ट आणि शेवटचा प्रश्न आहे. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? तर बघा, कोहलर, जॉन डुई, फ्राइड का स्किनर. तर याचं करेक्ट उत्तर आहे जॉन डुई. पर्याय क्रमांक 2. तर शिक्षक मित्रांनो, आपल्याला हा पाठ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.